Amazonवरून ऑर्डर केलेली एखादी सुंदर साडी किंवा शोपीस बघून तुम्ही कधी विचार केलाय का? हे गावाकडून येते आणि तेही बीड जिल्ह्यातून। ही गोष्ट आहे इंद्रायणी हँडीक्राफ्टची। बीड जिल्ह्यातल्या काही कलाकारांनी सुरू केलेली एक साधी पण जबरदस्त मोहीम। झालं असं की गावात खूप सुंदर हस्तकला, हँडलूम, पारंपरिक वस्तू बनवणारे लोक होते, पण त्यांना बाजार नव्हता, शहरात पोहोचण्याचा मार्गच नव्हता। मग काही लोक एकत्र आले आणि ठरवलं आपली कला गावात मारायची नाही, ती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवली पाहिजे। त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला। इंस्टाग्राम, फेसबुक, Amazon, ईट्सवर आपलं काम टाकायला सुरुवात केली। थोड्याच वेळात लोकांना ओळखायला सुरुवात केली की ही कला वेगळी आहे, पारंपरिक आहे आणि खरी आहे। आज इंद्रायणी हँडीक्राफ्ट्समध्ये बीडच्या 20 गावांमधला कलाकार जोडले गेलेत। त्यात महिला, तरुण, काही ज्येष्ठ कलाकारही आहेत। ते लोक आपल्या हातांनी साड्या, वुडन आर्ट्स, बासांची भांडी, हँडलूम वस्त्र तयार करतात। सगळं नैसर्गिक रंग, पारंपरिक डिझाईन आणि संपूर्ण हाताचं काम। दलाल नाही, फसवणूक नाही आणि नफा थेट कलाकारांच्या हातात। इंद्रायणी हँडीक्राफ्ट्स म्हणजे एक ब्रँड नाही, ही आहे गावाकुसाबाहेर पोहोचलेली गावाची कला। आणि अशाच खरेखुरी थेट हृदयाला भिडणारी उद्योजकांची उदाहरणं घेऊन आलोय बिस्टॉक मराठीवर।